एड्स म्हणजे HIV कशामुळे होतो. तर इन्फेक्टेड इंजेक्शन सिरीज म्हणजे एकच समजा एखाद्या व्यक्तीला आपण इंजेक्शन दिलं आणि त्याचीच परत ती जर सिरिंज आपण जर यूज केली तरी पण एड्स होतो. त्याच्यानंतर की ड्रग्ज आता ड्रगची सिरिंज यूज केल्यामुळं एकच सिरिंज इंजेक्शनची ड्रग्ज घेण्यासाठी एकापेक्षा जास्त लोक किंवा स्टुडंट्स यूज करत होते. त्याच्यामुळे त्यांना HIVचं इन्फेक्शन झालं. त्याच्यानंतर अजून हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला HIV झालेला आहे त्याच्यासोबत जर सेक्शुअल कॉन्टॅक्ट आला ज्या व्यक्तीला नाही आहे त्याचा, तर त्याला पण HIV होऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर एड्समध्ये होतं. त्याच्यानंतर फ्रॉम मदर टू चाइल्ड जर एखादी लेडीज प्रेग्नेंट असेल आणि ती HIV पॉझिटिव्ह असेल तर तिच्या चाइल्डला पण HIV होण्याचे चान्सेस असतात किंवा HIV होऊ शकतो. त्याच्यानंतर एखादी फिमेल जर